नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं एस बी फूड कट्टा मराठीमध्ये. तर आज आपण बनणार आहोत गरमागरम भाकरी आणि त्यासोबत मसालेदार असं चिकन. पाहू शकता तुम्ही. चला तर आपण सुरुवात करूया डायरेक्टली. त्यासाठी आपण आता हे चिकन आताच फ्रेश चिकन घेतलं आहे, हे दाखवतो तुम्हाला. अर्धा किलो चिकन घेतलं आहे हे. आणि आपण लेग पीस पण घेतलेत, दोन. मला लेग पीस आवडतात त्याच्यामुळे लेग पीस पण घेतलेत. तर हे आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि धुवून झाल्यावरती पण त्याला तर मॅरिनेट करायला मसाले टाकून घेऊ. गरम मसाला घेतला आहे, हळद घेतले, मीठ घेतले, एक एक चमचा आपण घेतले. हे झाल्यावरती आपण थोडंसं दही टाकूया, त्याच्यात लिंबू पण टाकू शकतो आपण. दही टाकूया आणि आलं लसूण पेस्ट टाकूया 1 चमचा. आणि याला आता आपण असं मिक्स करून घेऊया. मिक्स करून घ्या व्यवस्थित. मिक्स झाल्यावर याला झाकून ठेवूया 10 मिनटं 15 मिनटं झाकून ठेवू. तोपर्यंत आपण वाटण भाजून घेतलं आहे. वाटण आता ग्रेव्हीसाठी आपण जे वाटण लागणार ते मिक्सरला लावून घेऊया. खोबरं घेतलं आहे, कांदा घेतला आहे, आलं घेतलं, लसूण, काजू घेतले 2, थोडीशी कोथिंबीर. आणि हे आपण मिक्सरला वाटून घेऊया. हे झाल्यावर आपण लगेचच चिकन बनवायला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 2-3 चमचे तेल घेतले. नंतर बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, याला थोडंसं फ्राय करून घेऊया. 1 चमचा आपण आलं लसूण पेस्ट टाकूया. अगोदर पण आपण याच्यामध्ये मॅरिनेट करताना टाकली होती. त्यानंतर लाल मिरची पावडर 1 चमचा आणि गरम मसाला टाकूया थोडासा. हे आता थोडंसं ढवळून घेऊया आपण. आणि आता आपण जे चिकन ठेवलं होतं मॅरिनेट करायला ते टाकूया. याला आता आपण व्यवस्थित परतून घेऊया तेलामध्ये थोडा वेळ. म्हणजे कसं त्याला लगेच पाणी सुटायला चालू होईल थोडंसं तेलात परतून घेतल्यावर. आत्ताच खूप एकदम छान दिसतंय. आणि याला आता आपण झाकून ठेवूया 5 मिनटासाठी. मग त्याला आपोआप पाणी सुटेल. बघू शकता तुम्ही, पाणी एकदम सुटलं आहे त्याला. छान असा कलर पण आला आहे त्याला. आता आपण जे वाटण बारीक करून घेतलं होतं ते टाकून घेऊया. आपल्याला जसं पाहिजे असेल ग्रेव्ही तसं आपण पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे. ह्याला पण तोपर्यंत शिजतंय तोपर्यंत आपण आता भाकरी बनवायला चालू करूया. तर आपण हे 3 कप तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाची भाकरी बनवतो आपण. आणि त्यामध्ये हे पाणी टाकूया. गरम पाणी घेतो मी, त्याने थोडी भाकरी नरम होईल. असं पाणी टाकून मिक्स करून घेऊया. आणि आता हे पूर्ण पीठ आपण मळून घेऊया. व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. 2 भाकऱ्या बनवणार आहे मी, त्याच्यामुळे आपण हे 2 गोळे बनवून घेऊया. एकाला ठेवूया बाजूला आणि याची आपण भाकरी बनवूया. आता हे खाली लागायला नको म्हणून आपण त्याच्यामध्ये खालती थोडंसं पीठ टाकून घेऊया. म्हणजे भाकरी खाली चिपकणार नाही. अशी व्यवस्थित भाकरी भाजून घ्यायची. भाकरी झाली आपली. आता ती आपण भाकरी भाजून घेऊया तव्यावरती. तवा ठेवला, तवा गरम झालेलाच आहे. मला ती अशी उचलून टाकता येत नाही म्हणून मी अशी टाकली. आणि वरून पाणी लावून घेऊया. बघू शकता तुम्ही, गोल एकदम झाली आहे भाकरी माझी. ह्याला आता आपण परतून घेऊया. खालून शेकल्यावरती आपण परतूया. ओके, व्यवस्थित आपण शेकून घ्या. भाकरी फुगते बघू शकता तुम्ही. दुसऱ्या साईडने पण आपण त्याला शेकून घेऊया.
मस्त अशी फुगलेली आहे भाकरी. तर आपण हिला काढूया बाजूला. तशीच आपण दुसरी पण भाजून घेऊया. हिला पण पाणी लावूया. एक साईडलाच जरा केली आहे ती, तिला सरळ करतो. या परतून घेऊया. खाली एका साईडने भाजल्यावर परतून घेऊया. आणि अशा वगैरे आपल्या दोन्ही पण भाकऱ्या भाजून झाल्यात. आता आपण चिकन पण शिजलं आहे आपलं मस्त असं. ह्याच्यामध्ये आता फक्त कोथिंबीर टाकूया थोडी. मस्त बघू शकता छान असा कलर, ग्रेव्ही सर्व झालं आहे. आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया चिकन लेग पीस आपण पहिला खाऊया. ओके, चिकन लेग पीस. मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपण घेऊन येत राहू. धन्यवाद.